पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी छत्रपती संभाजीनगर इथले ऐतिहासिक 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर महादेव मंदिरात सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं भाविकांच्या सुखकर दर्शनासाठी आणि गर्दीच्या काटेकोर व्यवस्थापनासाठी जय्यत तयारी देखील केली आहे। यंदा भाविकांना दर्शन मिळायला साधारण 1.5 तासाचा वेळ लागतोय। श्रावणी सोमवारी होणारी अफाट गर्दी लक्षात घेता गर्दीचं योग्य व्यवस्थापन व्हावं यासाठी सर्वसामान्यांसाठी मंदिर प्रशासनानं अभिषेक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। मात्र भाविकांना थेट गाभाऱ्यात जाऊन महादेवाचं दर्शन घेता येणार आहे। दरम्यान नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकत्र आल्यानं त्र्यंबकेश्वर मंदिरात सुद्धा लाखो भाविकांनी गर्दी केली आहे। या गर्दीच्या पार्श्वभूमीवर व्हीआयपी दर्शन हे आज पूर्णपणे बंद असणार आहे। प्रशासनाकडून किमान 1.5 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे। नागपंचमीमुळे कालसर्प शांती पूजेसाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पहाटे 4 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय। खांबाळे गावाजवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। पुढे खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। मात्र प्रवाशांसाठी शटल बसची सुविधा देखील देण्यात आली आहे।